हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारा एक नामांकित डॉक्टर, त्यांची पत्नी कॅन्सर तज्ञ, ते स्वतः हृदयरोग तज्ञ. पण स्वतःच्या मनात सुरू असलेल्या संघर्षावर मात्र ते उपचार करू शकलेले नाहीयेत. मी बोलतेय लातूरमधील एमजे हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांच्याबद्दल. डॉक्टर राठोड यांनी अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी कारमध्ये भूल देणाऱ्या औषधाचा ओव्हरडोस घेतल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. पण त्यांनी इतका टोकाचा निर्णय नेमका का घेतला? त्यांना आर्थिक ताण, कामाचा दबाव, कौटुंबिक वाद अशा काही समस्या होत्या का, की आणखी काही? नेमकं काय घडलंय हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. 43 वर्षीय डॉक्टर मेहुल राठोड हे लातूरमधील बार्शी रोडवरील एमजे हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोग तज्ञ होते. त्यांचे वडील दिवंगत डॉक्टर ईश्वर राठोड हे देखील लातूरमधील अत्यंत नामांकित हृदयरोग तज्ञ होते. गेली 30 ते 40 वर्ष त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले होते. कोरोनापूर्वी त्यांच्या निधनानंतर डॉक्टर मेहुल यांनी रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी MBBS, MD आणि DNB म्हणजेच कार्डिओलॉजी अशी उच्च वैद्यकीय पदवी देखील प्राप्त केली होती. त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रियंका राठोड या कॅन्सर तज्ञ असून दोघं देखील मिळून एमजे हॉस्पिटलचा कारभार पाहत होते. त्यांना 5 वर्षांचा मुलगा देखील आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा क्रम जर आपण पाहिला तर नेमकं काय घडलंय ते आपल्या लक्षात येईल. तर झालं असं की बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी होती. मात्र डॉक्टर मेहुल हे हॉस्पिटलमध्ये पोहोचले नव्हते. सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ते स्वतःची इनोवा कार घेऊन घराबाहेर पडले खरे. त्यानंतर त्यांनी कुणाशीही संपर्क साधला नाही. दुपारपर्यंत ते घरी परतले देखील नाहीत. शिवाय हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि कुटुंबियांकडून त्यांना वारंवार फोन केले जात होते. मात्र त्यांनी कुणाशी संपर्क साधला नाही किंवा कुणालाही प्रतिसाद देखील दिला नाही. अखेर त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रियंका यांनी मोबाईल लोकेशन तपासलं. तेव्हा त्यांचं लोकेशन घरापासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर आंबेजोगाई रोडवरील MIT कॉलेज आणि बोरवटी या गावादरम्यान दिसून आलं. त्यानंतर डॉक्टर प्रियंका आणि हॉस्पिटलमधील काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं. कारण डॉक्टर मेहुल हे कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने फुलाबाई बनसोडे या रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यावेळी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर घटनास्थळी पोलीस, त्याचबरोबर फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ अधिकारी दाखल झाले. कारची तपासणी केली असता चालकाच्या सीट जवळ भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या रिकामा बाटल्या आढळल्या. शिवाय सिरिंज आणि इतर औषधांचे अवशेष देखील आढळून आलेत. त्यामुळे भूल देणाऱ्या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन डॉक्टरांनी स्वतःचं आयुष्य संपवलं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या प्रकरणावर लातूरचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे यांनी अधिकृत माहिती दिली आहे आणि त्यांनी यावेळी सांगितलंय की प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटला नाही. डॉक्टरांनी स्वतःला भूल देण्यासाठी वापरलं जाणारं इंजेक्शन घेतल्याचं प्राथमिक तपासामध्ये दिसून आलंय. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष याबद्दलचा काढता येणार आहे. साळवे यांनी आणखी एक महत्त्वाची बाब यावेळी सांगितली, ती अशी की घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट किंवा चिठ्ठी सापडलेली नाहीये. त्यामुळे आता पोलिसांचं सर्वाधिक लक्ष त्यांच्या मोबाईल फोनकडे लागलंय. मात्र डॉक्टर मेहुल हे आयफोन वापरत होते आणि त्यावर फेस लॉक असल्यामुळे फोन अद्याप उघडता आलेला नाहीये. शिवाय त्या मोबाईलमध्ये काही सुसाईड नोट आहे का, शेवटचा कॉल नेमका कोणाला केला होता, कोणाशी शेवटचं संभाषण झालं होतं, शिवाय काही महत्त्वाचे मेसेजेस आहेत का, हे सर्व तपासासाठी आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेनंतर डॉक्टर मेहुल यांच्या या टोकाच्या निर्णयामागे नेमकी कोणती कारणं असावीत याबाबत मात्र विविध चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत किंवा मागे काही घडलेल्या घटना त्यांचा याच्याशी संबंध जोडला जातोय. यामधील पहिलं कारण म्हणजे आर्थिक ताण असल्याचं बोललं जातंय. साधारण 2021 मध्ये वडिलांच्या निधनानंतर डॉक्टर मेहुल यांनी अहमदाबाद सोडून लातूरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी एमजे हॉस्पिटलची धुरा सांभाळली आणि अत्याधुनिक कॅथलॅब सुरू करण्यासाठी तब्बल 3 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र रुग्णालयातील कर्मचारी वारंवार बदलत असल्यामुळे कामकाजावर देखील परिणाम होत होता. कुशल स्टाफ टिकत नसल्यामुळे रुग्णसेवेवर देखील ताण वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची देखील चर्चा आहे. याचबरोबर दुसरं कारण म्हणजे लातूर सोडून पुण्यामध्ये स्थलांतर करण्याचा विचार. काही दिवसांपासूनच कुटुंबामध्ये या विषयावर त्यांची चर्चा सुरू होती आणि लातूरमधील हॉस्पिटल सुरू ठेवायचं की पुण्यामध्ये नवं हॉस्पिटल सुरू करायचं यावरून मतभेद असल्याचं देखील काही निकटवर्तीयांनी सांगितलेलं आहे. यानंतर तिसरं कारण असं आहे की कामाचा वाढता ताण, सततची OPD
तातडी, त्याचबरोबर रुग्णांची जबाबदारी, हॉस्पिटलचं व्यवस्थापन आणि आर्थिक जबाबदाऱ्या या सगळ्यांमुळेच डॉक्टर मेहुल हे अलीकडे प्रचंड तणावाखाली होते, अशी माहिती त्यांच्या परिचितांकडून सुद्धा आता समोर आली आहे। शिवाय ते रात्र या तणावामुळे झोपतच नसते। दरम्यान या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की काहीच दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या एका जिवलग मित्राला सहज बोलताना "मी मेल्यानंतर तूच मला खांदा देशील" असं वाक्य म्हटल्याचं सांगितलं जात आहे। मित्राने याबाबत विचारणा केली असता त्यांनी तो विषय विनोदामध्ये उडवून लावल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या प्रकरणी आता MIDC पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शवविच्छेदन पूर्ण झालं असून फॉरेन्सिक अहवालाची देखील आता प्रतीक्षा आहे आणि तपासासाठी घटनास्थळावरील सर्व पुरावे जप्त करण्यात आलेत। शिवाय डॉक्टर मेहुल राठोड हे हजारो रुग्णांसाठी आशेचा आधार होते। त्याचबरोबर अल्पावधीतच त्यांनी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून आपली मोठी ओळख सुद्धा निर्माण केली होती। मात्र त्यांच्या या अचानक जाण्यामुळे रुग्ण, सहकारी डॉक्टर, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र आणि संपूर्ण लातूर शहरामध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे। परंतु आता तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांनंतरच या संपूर्ण प्रकरणामागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे आणि त्यांच्या मोबाईल फोनमधून देखील काही धक्कादायक हाती लागतंय का हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाय त्यांनी म्हटलेलं ते शेवटचं वाक्य देखील आता या सगळ्या तपासामध्ये महत्त्वाचं बनलंय। त्यामुळे नेमकं पुढे काय घडतंय हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल। मात्र तोपर्यंत आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मात्र तोपर्यंत या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।